हॅलो फ्रेंड्स, कोरिएंडर लीव्स किचनवर मी तुमचे खूप खूप स्वागत करते। आज आपण एकदम हेल्दी आणि मस्त चविष्ट रेसिपी करणार आहोत। आज आपल्याला पालक आणि स्वीट कॉर्नचा हेल्दी मऊ लुसलुशीत आणि जाळीदार ढोकळा करायचा आहे। हा ढोकळा एकदम टेस्टी होतो आणि पटकनही होतो। नाश्त्यासाठी हा चांगल्या प्रकारचा मेनू आहे आपल्याला। चला तर मग हा ढोकळा कसा बनवायचा तो पाहूया। सर्वप्रथम आपण 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि ते आपल्याला त्याची पेस्ट करून घ्यायची। आल्याचे 2 तुकडे घेतलेले, 8-9 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे। हे मिक्सरला आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे। आपण असं मिक्सरला जाडसर वाटून घेतलेले आहे। आपण पालक घेतलेले, छान पालक असा धुवून घेतलेला आहे, पानं कोरडी करून घेतलेली आहे, बारीक कापून घ्यायचे आणि जेवढा आपण रवा घेणार आहे तेवढाच पालक घेणार आहे। आपण 1 कप भर पालक घ्यायचे आहे आपल्याला। एकदम बारीक कापायचे पालकाची पाने। आपण पालक कापून घेतल्यावर कप भर घेतलेला आहे। पालकाच्या काड्या नाही घ्यायच्या, आपण फक्त पानच घ्यायची। आपण रवा घेतलेला आहे 1 कप, तुम्ही वाटीनुसारही प्रमाण घेऊ शकता। हे बघा अशा पद्धतीचा रवा आहे, बारीक रवा घ्यायचा आहे। बाउल घेतले, त्यामध्ये आता बॅटर तयार करू आपण। अर्धा कप बेसन पीठ घेतलेले, पाऊण कप दही घेतलेले। आपला ढोकळा आंबट असतो, आंबटच छान लागतो। आपण हे बॅटर मिक्स करू। त्या दह्याच्याच कपात आपण हे पाऊण कप पाणी घेतलेले, थोडं थोडं पाणी टाकू आपण। सर्व पाणी आपण टाकून घेऊ। रवा आहे त्यामुळे हे पाणी लागेल एवढं। चांगलं मिक्स करून देऊन 15 मिनिटासाठी आपण हे बॅटर रेस्ट करायला ठेवू। आपलं पालक ढोकळ्याचं मिश्रण भिजलं 15 मिनिट झाले बघा, अशा पद्धतीचं झालंय। त्यामध्ये आपण अजून पाव कप पाणी टाकू। अर्धा कप आहे, अर्धच टाकते त्यातलं। मिक्स करून देऊ। पाव कप पाणी टाकले, 1 कप पालक टाकू, बारीक चिरून घेतलेला आहे। पालक ज्यांना आवडत नाही ते ढोकळा एकदम आवडीने खातील, एकदमच मस्त होतो। पाव कप स्वीट कॉर्नचे दाणे घेतलेले, फ्रोझन आहे। तुम्ही मकाईचे दाणे असले ताजे तर वाफवून घ्या। 1 टीस्पून जिरे घेतलेले। आता हिवाळा आहे त्यामुळे मी तीळ टाकते, तुम्हाला आवडत असले टाका, नाही तर स्किपही करू शकता। 1 टेबलस्पून तीळ घेतलेले। मीठ हे स्वादानुसार टाका, 1.5 टीस्पून घेतले मी। अर्धा टीस्पून हळद टाकली, छान रंग येतो आपल्या ढोकळ्याला। पाव चमचा हिंग टाकायचा आहे। हिरवी मिरची, लसूण आणि आल्याचा जो ठेचा तयार केला तो टाकू आपण, याने आपल्या ढोकळ्याची चव एकदम मस्त लागते। साखर टाकायची, अर्धा टेबलस्पून टाकते मी, तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। आपला ढोकळा मऊ लुसलुशीत व्हावा म्हणून 1 टेबलस्पून आपल्याला यामध्ये तेल टाकायचे। फक्त 2 टेबलस्पून तेल वापरणार आहे आपण या पूर्ण ढोकळ्यासाठी। तुम्हाला वाटलं तर अजूनही कमी वापरू शकता तुम्ही। आपलं बॅटर छान मिक्स करून घेऊ आपण। हा ढोकळा एकदम हेल्दी होतो, चवीलाही छान लागतो, मुलांना खूप आवडतो हा। आणि रेसिपी आवडली तर लाईक करा, कोरिएंडर लीव्स किचनला सबस्क्राईब करा। बॅटर थोडं घट्ट वाटतंय, 2 चमचे पाणी टाकू, 2 टेबलस्पून। आपल्या पूर्ण बॅटरला 1 कप आणि 2 टेबलस्पून पाणी लागलं। अशी कन्सिस्टन्सी पाहिजे बघा, थोडं पातळ पाहिजे म्हणजे छान होतं आपला ढोकळा। ढोकळ्यामध्ये आपण इनो टाकणार आहे, तर इनो टाकण्यापूर्वी अगोदर आपल्याला ज्या भांड्यात ढोकळा करायचा आहे त्याला तेल लावून घ्यायचं आहे। आता 2 भांड्यात करायचं आहे आपल्याला, म्हणून 2 भांड्यांना तेल लावून घेऊन पाणी उकळत ठेवलेलं आहे मी गॅसवर। तिकडे सगळीकडे तेल छान लावून घ्यायचं म्हणजे ढोकळा छान निघतो आपला। ताटामध्ये करू शकता, कोणत्याही भांड्यामध्ये करू शकता तुम्ही। यामध्ये आपल्याला इनोचे 1 सॅशे टाकायचे आहे पूर्ण। तुमच्याकडे इनो नसेल तर सोडाही टाकू शकता तुम्ही, पाव चमचा। आपण यावर इनो ॲक्टिवेट होण्यासाठी पाणी टाकू, थोडंसं अर्धा चमचा टाकलं आणि चांगलं मिक्स करून देऊ। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, नाही तर मग जागजागी लाल स्पॉट येतात। चांगलं मिक्स करून घेतलं, आता भांड्यामध्ये ओतू आपण। हा ढोकळा जाड नसतो एवढा, पातळच असतो थोडासा। दोन्ही याच्यात ऍडजस्ट करून टाकलं मी।
आपण त्यावर हे लाल तिखट थोडंसं भुरभुर म्हणजे छान दिसतो तो. पाण्याला चांगली उकळी आली, त्यामध्ये ठेवून देऊ भांड्यात. झाकण ठेवू आणि फुल गॅस ठेवलेला आहे मी. 15 मिनिट उकडून घेऊ आपण. हा दुसऱ्या पातेल्यामध्ये ठेवला आहे मी उकडायला. झाकण ठेवू. 15 मिनिट झाले, बघू आपण. झाला मस्त झाला आहे ढोकळा आपला. स्टिक घालून बघू आपण. क्लीन येते एकदम. शिजला हा. 10 मिनिट आपण फुल गॅसवर आणि 5 मिनिट लो टू मिडियम गॅसवर शिजवून घेतलेला आहे. काढून घेऊ आता. हा पण शिजला, काढून घेतला बघा आपण. 15 मिनिटात होतो परफेक्ट. आता थंड करू. फक्त 5 मिनिट थंड करायचं आहे. याला काही तडका वगैरे करायचा नाहीये, गरम गरमच खायचं आहे. 5 मिनिट झाले, थोडा थंड झाला. आपण यावर तेल टाकू. आपण एकूण 2च चमचे तेल वापरणार आहे फक्त. कमी तेलाचा पदार्थ आहे, चविष्टही छान लागतो तो. सारखं करून देऊ ब्रशने. कट करून घेऊ आपण आता. बघा साईड सोडवून घेऊ थोडेसे. एकदम सॉफ्ट आणि जाळीदार झालाय बघा. आणि पालकचा हेल्दी पदार्थ आहे. काढून घेऊ आपण आता. आपला पालक आणि स्वीट कॉर्नचा हेल्दी ढोकळा तयार आहे. ज्यांना पालक आवडत नाही ते आवडीने खातील. बघा दुसऱ्या भांड्यातलं एकदम मस्त झालं. छान जाळी पडली अशा पद्धतीची. ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा आणि आवडली तर लाईक करा. पालक ढोकळा तुम्ही नक्की करून पहा आणि पालक ढोकळा तुम्हाला कसा वाटला ते मला आठवणीने कॉमेंटमध्ये सांगा. हा ढोकळा दाखवते मी तुम्हाला. तोडून पाहू आपण. बघा एकदम मऊ लुसलुशीत जाळीदार. पालकचा असा ओळखू येत नाही. एकदम टेस्टी आणि हेल्दी रेसिपी आहे. पुन्हा भेटू अशाच छान हेल्दी आणि टेस्टी रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा. धन्यवाद.